हाय हॅलो नमस्कार मंडळी. सो पुन्हा एकदा एकदम भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल की आपण आता बीचवर आलेलो आहोत. पण आजचा जो बीच आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो थोडा आगळा वेगळा बीच आहे, अनएक्सप्लोर्ड बीच आहे. सो आज मी आलेली आहे कोकणमध्ये. कोकणमधील दिवे आगारपासून फक्त 7 ते 8 किलोमीटर लांब असलेल्या आरावी बीचला आज आपण आलेलो आहोत. आणि हा बीचची स्पेशालिटी म्हणजे काय तर हा बीच व्हाईट सँडचा आहे. सो तुम्ही बघू शकताय इथली जी वाळू आहे, युजली आपल्याकडचे जे बीचेस आहेत त्यांची सँड जी आहेत ती ब्लॅक कलरमध्ये असते, पण हा बीच व्हाईट सँड बीच म्हणून ओळखला जातो. आणि प्लस जर तुम्ही ह्याचं आजूबाजूला बघाल तर खूप शांतता असलेला हा बीच आहे. बिकॉज खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे आणि थोडासा आउटस्कट्स आहे, म्हणून या बीचवर छान तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. आणि अजूनही याची स्पेशालिटी म्हणजे याच्या आजूबाजूने खूप छान अशी डोंगरं दिलेली आहे, जसं ते समोर बघू शकता या साईडला आहे. आणि तो जो त्या साईडचा पॉईंट आहे ना तिथून एक नंबर सनसेट दिसतो बघा. म्हणजे या बीचवर तुम्हाला सनसेट, ट्रेकिंग सगळं काही मिळणार आहे इन वन डेस्टिनेशन. सो संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल देणारच आहे. सो चला तर मग आता आपण थोडं बीचवर एक्सप्लोर करूया. इथे खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात, जे की खूप रिझनेबल प्राईसमध्ये इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि जर तुम्हाला याच्या जवळ स्टे करायचं ऑप्शन पाहिजे असेल तर आय हॅव गॉट यू द बेस्ट ऑप्शन. बिकॉज ह्याच्या जस्ट पायऱ्या चढून वरती गेल्यावर रोडाच्या त्या साईडला स्टे ऑप्शन आहे, ते पण एकदम रिझनेबल प्राईसमध्ये. चला तर मग आपण आता तो सुद्धा एक्सप्लोर करूया. जसं की मी तुम्हाला म्हटलं की हा आपला व्हाईट सँड बीच आहे, आरावी बीचचा. आणि ह्याच्या जस्ट ह्या पायऱ्या चढले की आपल्या समोर रिसॉर्ट आहे. तुम्हाला एकदा व्ह्यू सुद्धा दाखवते मी. से किती प्रिटी दिसतं. इथे फोटोशूट वगैरे करण्यासाठी पण एकदम बेस्ट असं लोकेशन आहे. सो आपल्या रिसॉर्टचं नाव आहे व्हाईट सँड बीच रिसॉर्ट. इथे तुम्हाला मिळतं AC कॉटेजेस, इन हाऊस रेस्टॉरंट, कोकणी फूड, फ्री वायफाय, पार्टी लॉन, वॉटर स्पोर्ट्स, किड्स प्ले एरिया. बुकिंगसाठी त्यांनी नंबर दिलेले आहेत 7044441498 7044441499. सो ये 2 नंबरवर तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकतात, किंवा मेक माय ट्रिप किंवा जे ऑनलाईन वेबसाईट्स आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. सो आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते की आपलं रिसॉर्ट नक्की कसं आहे, जिथे मी स्टे केलेला आहे. सो जास्त वॉक नाही करायचं, जस्ट हार्डली 1 मिनिटाचं वॉक आहे. आणि आपण आलो रिसॉर्टच्या आतमध्ये. तर समोरच त्यांनी पार्किंग एरिया दिलेला आहे. खूप क्लीन आणि स्पेशियस असं हे रिसॉर्ट आहे. सी हा संपूर्ण पार्किंग एरिया आहे. ते सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. या साईडला त्यांचा रिसेप्शन एरिया आहे, त्याच्या बाजूला त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे. खूप डिलिशियस फूड मिळतं बघा इथे, बिकॉज मी इथे अगोदर पण येऊन गेले. सो आय नो अबाउट इट. आणि व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघाल. सो इथे सगळे आउटडोअर गेम्सचे हे ठेवलेले आहेत, बॅडमिंटन झालं किंवा क्रिकेट झालं, असे तिथे लॉन आहे खूप छान असा. ते पण मी तुम्हाला एकदा दाखवते. सो हा आहे आपला लॉन, जिथे कुठलंही छोटंसं फंक्शन तुम्ही ठेवू शकतात. किंवा मग आम्ही काल इथे बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळलो. सो इतकं सुंदर लॉन आहे इथे, खूप छान
म्हणजे युजली कसं होतं बीचेसवर थोडं ह्युमिड वातावरण असतं, पण इथे खूप सारे नारळाची झाडं आहेत आणि बॅकसाईडला पण खूप मस्त मस्त झाडं वगैरे, त्याच्यामुळे जरा इथे गार वातावरण आहे. नॉर्मली बीचेसवर जेवढी ह्युमिडिटी असते तेवढी ह्युमिडिटी इथे नाही. सो जरा आपण पूल एरियाकडे जाऊ. ते खूप मस्त स्विमिंग पूल आहे. 4-4.5 फीट त्याची हाईट असेल. बेबी पूलसुद्धा आहे. खूप क्लीन आहे स्विमिंग पूल इथला. डायरेक्ट तुम्हाला आतमधलं सुद्धा दिसेल एवढा क्लीन. मस्तपैकी बॅकग्राऊंडला अशी नारळाची झाडं आणि इथे आपला स्विमिंग पूल. मोर दॅन सफिशियंट एवढा मोठा असा पूल आहे. आणि ह्या साईडला त्यांनी छान बंगळी दिलेली आहे ज्याच्यावर बसून तुम्ही जर ओल्ड एज लोक असते त्याच्यावर बसून चिल्ड्रन्सला एन्जॉय करताना बघू शकतात वगैरे. तर तुम्ही पण छान मस्त त्याच्यावर बसून पीस. म्हणजे यार रिसॉर्टला स्पेशल म्हणजे ना इथे खूप शांतता आहे. आय सिरियसली लव्हड इट. आणि आता तुम्हाला कॉटेजेस सुद्धा दाखवते मी. हे बघा असे हे सगळे कॉटेजेस आहेत. ते बाहेर बाल्कनी दिलेली आहे आणि ह्या साईडला 2 फ्लोअरमध्ये आहे. असे पूर्ण त्या साईडपर्यंत कॉटेजेस आहेत. सो तुम्ही सुद्धा नक्की या अनएक्सप्लोर्ड बीचला एक्सप्लोअर करण्यासाठी, जो की आरावी बीच आहे. आणि खरंच खूप मस्त ट्रिप होईल तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. ही आहे आपली रूम, जिथे तुम्हाला मिळणार आहे एक किंग साईज बेड. इकडे सोफा आहे. एक्स्ट्रा 3 लोक या रूममध्ये आरामात ऑक्युपाय होऊ शकतात. एवढी मोठी स्पेस दिलेली आहे. ते टेबल आहे आणि खूप सुंदर असं इंटेरियर. फुल्ली AC रूम आहे. या साईडला मोठा TV, फ्रीज, मिनी फ्रीजसुद्धा आहे. सोबतच आपल्याला मिळते केटल. मारीगोल्डचे बिस्किट्स दिलेले आहेत. खूप सुंदर क्लीन आणि हायजेनिक असं हे रिसॉर्ट आहे. या साईडला अशी स्पेअर रूम दिलेली आहे. मिरर आहे आणि वॉशरूम जी आहे ती या साईडला आहे. वॉशरूम पण खूप बिग आणि हायजेनिक क्लीन. टॉयलेट जे आहे ते सॅनिटाईज करून ठेवलेलं आहे. ते वॉश बेसिन, गीझर आहे. सोबतच बाथरूम पण जर तुम्ही बघाल तर खूप स्वच्छ आणि मोठं असं वॉशरूम आपल्याला मिळालेलं आहे. वॉशरूममध्ये खूप सारे शॅम्पू दिलेले आहे. शॉवर जेल आहे. टॉवेलसुद्धा आहे. इकडे कपडे ठेवण्यासाठी आपल्याला हँगर्स दिलेले आहेत. सो खूप छान आपली रूम आहे. लॅविश आणि मस्त. आउटसाईडला त्यांनी गॅलरी दिलेली आहे. तिथे तुम्ही बसून चिल करू शकतात. कपडे वाळवण्यासाठी पण सोय आहे. आणि हे बाकीचे कॉटेजेस आहे. आपण 2nd फ्लोअरवर. हे आहे यांचं इन हाऊस रेस्टॉरंट. त्याच्यामध्ये आपल्याला पंजाबी, चायनीज, तंदूर, सी फूड सगळं मिळेल. आणि ह्याची टायमिंग आहे ब्रेकफास्टचे 8:30 ते 10 वाजेपर्यंत. लंच 12 ते 3 आणि डिनर 7 to 10:30. स्पेशियस असा हा इन हाऊस रेस्टॉरंट आहे. आणि फूड मी तुम्हाला थोड्या वेळात टेस्ट करून सांगेलच की कसं आहे. आम्ही ऑर्डर केलेली आहे ही आहे आपली पॉपलेट आणि सुरमई फिश आणि शेजवान फ्राईड राईस, ट्रिपल शेजवान राईस मागवलेला आहे. सो लेट्स ट्राय इट आउट. दिसायला तर खूपच यम्मी दिसतं आहे. सो कसं आहे जेवण? फिश. आम्ही फिश खातोय.
खूपच छान अशी फिश आहे, खूप टेस्टी लागते आणि मी सुरमई मागवलेली फ्राईड. आय एम लाईकिंग इट.